बघा मुलांनो, आपल्याला फळ्यावर दिलेली पदावली सोडवायची आहे। आता जेव्हा अशी पदावली येते तेव्हा तुम्हाला प्रश्न पडतात, अगोदर बेरीज करू की गुणाकार करू की भागाकार करू की वजाबाकी करू। पण जेव्हा अशी पदावली येते तेव्हा आपल्याला कंचे भागू बेव याप्रमाणे पदावली सोडवायची आहे। तर कसं बघा, आता अगोदर काय दिलं आहे, कंचे। कंचे म्हणजे आपल्याला दिलेला कंस सोडून घ्यायचा आहे। वरचे 40 जसे तसे लिहून घ्यायचे आहे आणि आपल्याला कंस सोडवायचा आहे। 10 तून 5 गेले 5 आले। नंतर जसे तसे अंक वरचे खाली लिहून घ्यायचे आहे। आता कंचे नंतर कोणती क्रिया आहे, हा म्हणजे भागाकार करायचा आहे। आता 40 ला 5 ने भागायचा आहे, 5 8 40, मग 8 अधिक 3 जसे तसे खाली लिहून घ्यायचे आहे। आता भागाकारानंतर कोणती क्रिया आहे, गुणाकार। मग 8 अधिक 3 दुने 6, या 3 मुळे 2 चा गुणाकार करून घ्यायचा आहे। 6। आता 8 अधिक 6 बरोबर 14। पुढे काय आहे, वजाबाकी। पण वजाबाकी नाहीये, आपण अगोदर कंसामधली वजाबाकी केली आहे। तुम्ही म्हणणार अगोदर कसं काय केली, कारण कंचे दिलेलं आहे। कंसामधली वजाबाकी अगोदर केल्यामुळे आता करायची नाहीये आणि आतलं उत्तर काय आलेलं आहे, 14। आपण कशी सोडवली पदावली मुलांनो, कंचे भागू बेव याप्रमाणे पदावली सोडवलेली आहे। समजलं तुम्हाला मुलांनो?